मुंडेगाव येथे घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने किचनच्या बाबत आपण बोलत असाल, तात्काळ दखल घेऊन स्वतः आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून त्या मुंडे गावाला गेलो। ती आश्रम शाळा तपासली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, माननीय आमदार महोदय माझे मित्र खोसकरजी यांच्याशी संवाद केला, हितगुज साधला आणि निश्चितच एक दिवसासाठी जी अनियमितता झाली ते निश्चितच गंभीर आहे, परंतु आता नियमितपणे सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात विषबाधेसारखा प्रकार झालेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जवळपास 250 ते 200 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। नंदुरबार नवापूर तालुक्यातच ही घटना घडलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काल बरोबर मला 1 महिना झाला आदिवासी विकास मंत्रीचा पदभार घडला। त्यामुळे निश्चितच यानंतर आदिवासी वसतिगृहामध्ये आश्रम शाळेमध्ये असा प्रकार भविष्यात घडणार नाही याची दखल आणि नोंद घेण्यात। तालुक्यात जी काही शहादे तालुक्यात जी घटना घडलेली त्यासाठी शांतपर बैठक दिलेली आपण काय मागणी केलेली त्यांच्याकडनं आणि आपण काय आश्वासन दिलेले त्यांना? स्वर्गीय दीपाली चिते यांचा दिनांक 29 डिसेंबरला मुस्लिम कुरेशी या व्यक्तीनं आमच्या जनजाती परिवारातल्या पावरा समाजाच्या बहिणीचा खून केला। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यामुळे आम्ही आज आदिवासी समाजाच्या पावरा समाजाच्या मुलीनं गोतस्करी करणारा व्यक्ती, अवैध व्यवसाय करणारा व्यक्ती, दारू पुरवठा करणाऱ्या व्यक्तीनं हे तुम्ही जे व्यवसाय करत आहे हे चुकीचे करत आहे, गो तस्करी करू नये अशा प्रकारचा तिनं शब्द बोलल्यामुळे, त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केल्यामुळे, विरोध केल्यामुळे आमच्या बहिणीचा खून केला, हत्या केली। त्यामुळे आज शासनाच्या वतीनं शासन म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी पोहोचलो। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ मोकासारख्या केसेस लावण्यासाठी, तपासणी करून लावण्यासाठी प्रयत्न 100% करू। परिवाराला भेट दिली, अतिशय गरीब कुटुंब आहे, लहान मुलगा आहे, त्या मुलाला शिक्षणासाठी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आम्ही 100% करणार। परिवारावर झालेला अन्याय जो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही गांभीर्याने घेतलं। 100% आम्ही त्यांना मदत करू, सहकार्य करू। यानंतर अनुसूचित जनजाती परिवारातल्या महिलेनं विरोध केल्यामुळे अशा प्रकारचे मुस्लिम कुरेशी सारख्या दहशती वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं खून करणं हे महाराष्ट्रासाठी तो चांगलं नाही, या परिसरासाठी चांगलं नाही। भविष्यात असा प्रकार घडणार नाही यासाठी एक उग्र रूप धारण महाराष्ट्रात होईल याचे तुम्हाला शाश्वत करतो। लहान बालक आहेत ते सुरक्षित आहेत का? नाही, त्यासाठी पीओशी चर्चा केली मी। पीओनी मला अहवाल दिला, मी त्यांना त्याबद्दल सांगतो की जे मुलगी आहे, महिला वसतिगृह असो, आश्रम शाळा असो, त्यांचे प्रत्येक महिन्याला वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे, त्यांची चर्चा झाली पाहिजे। का प्रॉब्लेम होता हे मला लेखी स्वरूपात देईल आणि दोषी असेल त्याच्यावर 100% कारवाई केल्या जाईल। भविष्यात 100% निवडणूक होण्याची शक्यता आहे। अनेक जिल्हे जे आहेत ते वनवासी झालेले आहेत। आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार 100% त्वरित निर्णय घेऊन पालकमंत्री देणार आहे। सर आज ना सैफ अली खानवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तेव्हापासून प्रकरण कमी झालेले आहे। तुम्ही बघा मागची हिस्ट्री बघू। आश्रम शाळा ते दर्जेदार नेमकं कधी होणार? आता आदिवासी आश्रमशाळा 100% या 6 महिन्यामध्ये दर्जेदार होणार आणि शिक्षण सुद्धा चांगलं मिळणार, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आमच्या आदिवासी विभागाचे सर्व पीओ आणि अधिकाऱ्यांनी, आमदारांनी आदिवासी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि दिनांक 7 फरवरीला सर्व ज्यांनी दत्तक घेतलेले त्यांनी त्या ठिकाणी मुक्काम, आश्रमशाळेत मुक्काम करणार आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.